राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं एकत्रित आवाहन. मराठी जनांनी सरकारला नमवलं. पत्रकामध्ये नमूद, आम्ही मराठी जनांच्या वतीने संघर्ष करत होतो. मेळाव्याचे आम्ही केवळ आयोजक, तुम्ही जल्लोष करायचा, असं पत्र. 5 जुलैला मराठी विजयी मेळाव्याचं आयोजन. वरळी डोममध्ये होणार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्र मेळावा. मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दिसणार एकाच मंचावर. सामनामधून मेळाव्याचे ठिकाण अधिकृतपणे जाहीर. मोदी शहा फडणवीसांना सुद्धा 5 तारखेच्या मेळाव्याचं निमंत्रण देणार. संजय राऊत यांचं वक्तव्य. तिघांनी शिवसेना फोडली तरी टायगर अभिजिंदा आहे, राऊतांची टीका. फडणवीसांनी जीआरच्या गोष्टी आम्हाला सांगू नयेत. त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंची सही असलेला जीआर जाळून दाखवावा, संजय राऊत यांचं आवाहन. राज ठाकरेंना त्रास देणाऱ्या उद्धव ठाकरेंना आताच भाऊबंदकी आठवली का? ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून नारायण राणे यांची सोशल मीडियावरती एक्सपोस्ट. तर पक्षामधून बाहेर जायला उद्धव ठाकरे यांनीच प्रवृत्त केल्याची राणेंची पोस्ट. विधिमंडळाला लवकरच मिळणार प्रधान सचिव. सभापती राम शिंदे यांच्याकडून प्रधान सचिव नेमण्याविषयी प्रस्ताव गेल्याची सूत्रांची माहिती. कायदेविषयक अभ्यासक प्रधान सचिव म्हणून आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवदर्शन साठे, मेघना तळेकर, विलास आठवले या तिन्ही सचिवांना विधिमंडळाचं अद्यापही कामकाजाचं वाटप नाही. सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडून केराची टोपली. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट. आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयामध्ये जाऊन भेट घेतली आहे. संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली होती. या संदर्भामध्ये पक्षामधल्या अनेक नेत्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. मुंबईच्या रेसकोर्सवरती नवं क्लब हाऊस. बँक्वेट हॉलच्या प्रस्तावाला मंजुरी. घोड्यांच्या शर्यतींसाठी भाड्याने दिलेल्या जागेपैकी 32 एकर जमिनीवरती मंजुरी. क्लब हाऊस प्रकल्पाचा 120 एकर सार्वजनिक खुल्या जागेवरती परिणाम नाही. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाच्या संदर्भात भाजपमध्ये अद्यापही निर्णय नाही. मुंबई मनपा निवडणूक शेलार यांच्याच नेतृत्वामध्ये होण्याची शक्यता. मुंबई अध्यक्षपदावरून भाजपमध्ये रस्सीखेच. प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची चर्चा. माजी आमदार कुणाल पाटील आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील. आज दुपारी 2 वाजता मुंबईमधल्या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. इंदापूरमधील सोनाई डेअरीचे मालक प्रवीण माने हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करतील. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या पक्ष कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे. नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे. नेते गणेश गीते हे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर. विधानसभा निवडणुकीच्या आधी गीतेंनी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला होता. माजी आमदार विजय भांबळे शरद पवार यांची साथ सोडणार. विजय भांबळे आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. शिवसेनेचं सीमोल्लंघन होणार आहे. पुढील राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीला घेण्यासंदर्भात वक्तव्य करत एकनाथ शिंदे यांनी संकेत दिलेत. शिवसेनेला राष्ट्रीय दर्जा मिळावा याच पार्श्वभूमीवरती पक्षामधल्या नेत्यांकडून प्रयत्न. किल्ले रायगडाचं महसुली आणि ग्रामपंचायतीचं नाव छत्र निजामपूर असल्यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर संतापले. ग्रामपंचायतीचं नाव रायगडवाडी करण्याची पडळकर यांची आग्रही भूमिका. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नामांतराच्या मागणीला स्थानिक गावकऱ्यांचा पाठिंबा. रायगडवाडी हे नाव झालं तर आनंदाची गोष्ट आहे, मात्र यामध्ये कुठेही राजकारण करू नये, स्थानिकांची भूमिका. नाशिकमधल्या करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेसाठी डमी परीक्षार्थींचा वापर. पवई पोलिसांनी 7 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे. बोरिवलीमध्ये वाहतूक पोलिसांचा भोंगळ कारभार समोर आलाय. पार्किंगमधून गाड्यांचे फोटो काढून चक्क हॉटेलमध्ये बसून चलान मारत असताना हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. विरार लोकलमधील महिला मारहाणीचं प्रकरण ताजं असताना पुन्हा एकदा डोंबिवलीवरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी झाली आहे. हा व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. मीरा रोडमध्ये अमराठी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण. मराठी बोलण्यासाठी नकार दिल्याचा दुकानदारावरती आरोप आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे.
विरार पश्चिमेमधल्या ग्लोबल सिटी परिसरामध्ये राहणाऱ्या एका रेल्वे अधिकाऱ्याला मारहाण झाली. सोसायटीमध्ये सोलर पॅनल बसवण्याच्या वादामधून ही मारहाण झाली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. बेलापूर मार्गावरती घणसोली उड्डाण पुलाजवळ ट्रक उलटला. ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरती यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पालघरच्या डहाणूमध्ये तलवाडाजवळ एसटी बसचा अपघात झालेला आहे. चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे ही बस कोसळली. सुदैवानं ही एसटी बस एका आंब्याच्या झाडाला अडकून पडली, त्यामुळे अनर्थ टळला. हिजाब का घालू देत नाही या वादावरून टोळक्याचा महाविद्यालयामध्ये धिंगाणा. छत्रपती संभाजीनगरच्या पीईएस महाविद्यालयामधला हा प्रकार आहे. या प्रकरणी प्राचार्यांकडून तक्रार अर्ज पोलिसांमध्ये दाखल. बीडमध्ये कोचिंग क्लासेसमधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी स्थापन करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती. बीडमधल्या कोचिंग क्लासेसच्या प्रकरणी पीडित मुलीनं बाल्य कल्याण समितीसमोर सांगितली आपबीती. शिक्षक प्रशांत खाटोकराने सर्वाधिक त्रास दिला, त्याला अद्दल घडली पाहिजे, पीडितेची मागणी. बीड अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये दोन्ही शिक्षकांची 10 तास चौकशी. आज 2 दिवसांची पोलीस कोठडी संपणार. न्यायालयामध्ये पुन्हा एकदा हजर केलं जाईल. बीडमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची दादागिरी, अनधिकृत बॅनर काढणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यावरती रोखलं पिस्तूल. तक्रारीवरून गुन्हा दाखल. या विरोधामध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाळी पर्यटनाच्या दरम्यान पुन्हा एक हादरवणारी घटना घडली आहे. माणगाव तालुक्यामधल्या चणाट धबधब्यावरती पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. अकोल्याच्या बाळापूर शहरामधल्या भिकुंड नदीच्या पात्रामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडलाय. आपत्कालीन पथकाच्या मदतीनं हा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. सदर व्यक्तीचा बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. भर दिवसा घरफोडी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक झाली. 1,37,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांकडून जप्त. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. अकोल्यामध्ये धावत्या एसटी बसचा जॉईंट तुटला, मात्र बस चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवानं 28 शालेय विद्यार्थ्यांसह इतर प्रवासी थोडक्यात बचावले. सांगलीमध्ये समलिंगी शरीर सुखाला विरोध केल्यामुळे मित्राकडून हत्या. 2 अल्पवयीन संशयित मित्रांना अटक. सांगलीच्या मिरजमधल्या आरग इथली ही घटना आहे. एसटी बस आणि बोलेरो जीपची धडक झाली आहे. जीप चालकाला पोलिसांच्या सहाय्यानं वाचवण्यात आलं. नांदेडच्या अंबाडी घाटामधली ही घटना आहे. गोंदियामध्ये पैशांसाठी पोटच्या मुलानं आईची हत्या केली आहे. खर्चासाठी पैसे न दिल्यामुळे मुलानेच आईचा गळा आवळून आणि डोकं जमिनीवरती आपटून तिचा जीव घेतलाय. 17 वर्षीय मुलावरती गुन्हा दाखल झालाय. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. नियंत्रण सुटल्यामुळे कार झाडावरती धडकली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीररित्या जखमी आहे. गोंदियाच्या देवरी तालुक्यामधल्या चिसगड मार्गावरची ही घटना आहे. केवळ 10 रुपयांच्या वर्गणीवरून अल्पवयीन युवकावरती कोयत्यानं हल्ला. सध्या अल्पवयीन युवकावरती उपचार सुरू आहेत. नाशिकच्या भद्रकाली परिसरामधला हा धक्कादायक प्रकार आहे. गाडीचा कट लागल्यामुळे 26 वर्षांच्या युवकाची हत्या झालेली आहे. कोयत्यानं वार करत अज्ञातांनी या युवकाची हत्या केली. पोलिसांनी या आरोपींना पकडून त्यांची अंबड सिडको परिसरामधून भिंड काढली. राज्य शासनाच्या आकस्मिक सेवा ठप्प. आज सकाळपासून 108 रुग्णवाहिका सेवा बंद आहे. रुग्णवाहिकेच्या चालक आणि डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी संपाला सुरुवात झाल्यामुळे ही सेवा सध्या ठप्प झाली आहे. अहिल्यानगरमधल्या सारोळा कासार शिवारामध्ये बिबट्याची 4 पिलं आढळली. बिबटे असण्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. दरम्यान ग्रामस्थांना काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती चंद्रकांत शेवाळे आणि भाजीपाला व्यापाऱ्यांमधला वाद चिघळलाय. बाजार समिती व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे. सभापतींनी माफी मागावी, अन्यथा राजीनामा द्यावा, अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्कीच्या विरोधात 442 तक्रारी. वाशी तालुक्यामधील तांदळवाडीमध्ये सलग 7व्या दिवशी उपोषण सुरू आहे. पवनचक्कीच्या ठेकेदारांकडून लूट होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचं जिल्हा परिषदेच्या समोर आंदोलन. वेतनवाढ, शासन योजनांमध्ये होत असलेल्या विलंबाच्या संदर्भात आंदोलन. मोठ्या संख्येनं कंत्राटी कर्मचारी सहभागी.
भिवंडीमधल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे भाजपचं रास्ता रोको आंदोलनामुळे भिवंडी वाडा मार्ग ठप्प झालाय. आंदोलकांची ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावरती भात शेती लावणीला सुरुवात. लावणी योग्य पाऊस झाल्यामुळे आता भात लावणीला वेग आलाय. राज्यामधील स्कूल बस मालकांकडून 2 जुलै 2025 पासून अनिश्चित काळासाठी संपाची घोषणा. वाहतूक पोलीस आणि सीसीटीव्ही देखरेख यंत्रणेकडून मनमानी पद्धतीनं ई चलन जारी केले जात असल्याचा संघटनेचा आरोप आहे. आज मध्यरात्रीपासून अवजड वाहन चालकांकडून संपाची हाक. स्कूल बस, खासगी बस आणि अवजड वाहतूकदार संपामध्ये सहभागी होतील. ई चलन रद्द करण्यासह विविध 5 मागण्यांसाठी या संपाचा इशारा. आयआयटी मुंबईमध्ये घुसखोरी करणाऱ्या आरोपीच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दाखवण्यासाठी 21 बोगस ईमेल आयडी तयार. मंगळुरू, हैदराबादचे व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी बोगस मेल. पीएचडी विद्यार्थी असल्याची बतावणी करत आयआयटीमध्ये तो राहायचा. दंत अभ्यासक्रमामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार. पहिल्या फेरीसाठी गुणवत्ता यादी 8 जुलैला जाहीर होईल. मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ. याआधी 27 जून ही शेवटची तारीख होती. विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन नोंदणी करण्याचं विद्यापीठाचं आवाहन. आजपासून रेल्वेचा प्रवास महागलाय. जवळपास 5 वर्षांच्या नंतर आजपासून रेल्वेच्या भाड्यामध्ये वाढ होतीये. एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर 2 पैसे, नॉन एसी स्लीपर कोचमध्ये प्रति किलोमीटर 1 पैशानं वाढ झाली आहे. आजपासून तात्काळ बुकिंगच्या नियमामध्ये सुद्धा बदल. तात्काळ बुकिंगसाठी आयआरसीटीसीचं खातं आधारसोबत लिंक करणं आवश्यक आहे. आजपासून केवळ सत्यापित वापरकर्तेच तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसीची वेबसाईट किंवा ॲपच्या माध्यमातून तिकीट बुक करू शकतात. सारस्वत बँक न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा ताबा घेणार आहे. आज अधिकृत घोषणा केली जाईल. न्यू इंडिया सहकारी बँकेच्या हजारो ठेवीदारांसाठी ही दिलासादायक अशी बातमी आहे. आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 58.50 रुपयांची कपात. दिल्लीमध्ये 1 जुलैपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किरकोळ विक्री आणि याची किंमत 1,665 रुपये होती. तर 14 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये एकूण जीएसटी संकलन दुप्पट झालंय. जीएसटी संकलनाने 22,08,000 कोटी रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये 9.4% वाढ झाली. गडचिरोली जिल्ह्याला आज सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी. मुसळधार पावसामुळे नदी नाले प्रवाहित झाले. चिचडोह बॅरेजचा एक दरवाजा पूर्णपणे उघडण्यात आलाय. नदीकाठांवरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गडचिरोलीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे अनेक लहान नाल्यांना पूर आलाय. गडचिरोलीमधील 6 प्रमुख जिल्हा मार्ग पावसामुळे बंद झाले. गोंदियामध्ये सलग 4 दिवस जोरदार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नदीकाठावरच्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा.